AYM जी सिंथेटिक्स कंपनी आहे, त्याचबरोबर अन्य अशा काही जो छोट्या मोठ्या अशा 40 कंपन्या आहेत, इथे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोल्युशन, त्या ठिकाणी केमिकल पाणी आहे ते गटारामध्ये त्या ठिकाणी सोडताना, त्या ठिकाणी पाईपच्या माध्यमातून केमिकल पाणी त्या ठिकाणी सोडताना इथे रंगेहात ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतच्या लोकांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पकडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी एक 8-10 वर्षापूर्वी जे पानेरी नदी मोठ्या प्रमाणात पोल्युषित झाल्यामुळे तिथले जे शेतकरी एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये सुद्धा त्याने त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पंप म्हणजे आपल्या इलेक्ट्रिक पंपाच्या माध्यमातून उपसा करण्याचा प्रयत्न असताना त्या ठिकाणी 2 कर्मचारी त्या ठिकाणी खाली उतरले, त्यांना सुद्धा इलेक्ट्रिक शॉक लागला असतो आणि इलेक्ट्रिक शॉक लागल्यानंतर त्या केमिकलच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी मला वाटतं 1 कर्मचाऱ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. आणि म्हणून या ठिकाणी MPSC असेल, MPCB असेल किंवा सेफ्टी डायरेक्टर असेल, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट असेल आणि महसूल विभाग यांची एक संयुक्तपणे या ठिकाणी गुरुवारी आपण 4 वाजता बैठक लावली आहे आणि त्याच्यातून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे. अदरवाईज क्लोजर नोटीस ह्या अनेकदा या कंपन्यांना दिलं गेलेलं आहे, परंतु क्लोजर नोटीस दिल्यानंतर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण बँकेचं बँक सॉल्वेशन दिल्यामुळे लगेच त्या ठिकाणी ती कंपनी सुरू होते. आणि म्हणून या ठिकाणी नगरपालिकेची सुद्धा मोठ्या प्रमाणात गृहसंकुलं होत आहेत आणि माहीम ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गृहसंकुलन होत आहेत. त्याचंसुद्धा सांडपाणी आणि इथले केमिकल आपल्या कंपन्यामध्ये असलेले केमिकल पाणी आणि परिणामस्वरूप त्या ठिकाणी वडराई, त्याचप्रमाणे माहीमचे शेतकरी असतील, वडराईचे आपलं मच्छीमार असतील, त्यांच्यावर समुद्रामध्ये त्या ठिकाणी केमिकल पाणी सोडल्यामुळे त्या मच्छीमार बांधवांचे सुद्धा व्यवसायावर त्या ठिकाणी दुष्परिणाम झालेला आहे, विपरीत परिणाम झालेला आहे. आणि निश्चितच या ठिकाणी आम्ही स्ट्रिक्टली या बाबतीमध्ये आम्ही म्हणजे ॲक्शन घेणार आहोत. कोणी कितीही दबाव आणला तरी त्या दबावाला न पडता त्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात येतील.